आमचे हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू के शेगाव संस्थांमध्ये ते माझ्या अगोदर होते नाही का. त्यांनी 4 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. मी पळून आलो फक्त एवढाच फरक आहे नाही का. तसे त्या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण जे हरी महाराज जे आता नेमकेच वारी करून आले ते वारीचे पाय आहेत नाही का आमचे कृष्णा भाऊजी. आणि त्या वारीच्या पेक्षा मला घरच्यांनी जे त्यांचं स्वागत केलं ते लय भारी वाटलं नाही का. म्हणजे सुना वाटच पाहत होते की आमचे सासू सासरे घरी येतात कधी नाही का. बरेच असे म्हणतात सुना हे जातात कधी, अशी परिस्थिती असते. खूप आनंद वाटला तो व्हिडिओ पाहून. त्या ठिकाणी आमचे आत्माराम महाराज नाही का, मी त्यांना लड्डू महाराज म्हणत असतो नाही का, जे या ठिकाणीच मी त्यांना जाऊ दिलं नाही. आमचे हरिभक्तीपरायण इथं हरिपाठाला वगैरे कीर्तनात त्या ठिकाणी अनेक महाराज लोकांचं सानिध्य ज्यांना लाभलेलं आहे. आमचे परमादरणीय अमोल महाराज त्या ठिकाणी आणि इतर शिष्य वगैरे काही करत नाही. पण किती साली माझ्याकडून माळ घातली मला माहीत नाही त्यांनी. 2010ला आमची कथा चालू होती बेलोऱ्याला. अचानक महाराज तिथं आले, त्यांचं ते गाव होतं. ते म्हणे बा तुमचं कार्यक्रम ऐकून मला खूप आनंद वाटला, माळ टाकून द्या म्हणे. मग मी त्यांना माळ टाकली तेव्हा. आणि अजून त्या ठिकाणी टिकवली सुंदर कीर्तन करतात आणि न चुकता दरवर्षी त्या ठिकाणी ते येतात भेटीला, वर्षातून 2-3 वेळेस. आणि सप्ताह करतात स्वतः, म्हणजे कोणाकोणी 1 रुपया न घेता. मी यावर्षी त्यांना 30,000 रुपये सप्त्याला दिले. म्हटलं तुम्हालाच राहू द्या, काही परत देऊ नका. पण त्यांनी दिले आणून. असे दिले की बरं वाटतं. आणि आहे का एवढं मोठं परिस्थिती नाजूक आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी खर्चानं हा बाबा सप्ताह करतो त्यांच्या गावाला. एक असा आगळं वेगळं त्या ठिकाणी आनंद आहे का. फक्त त्या ठिकाणी अंतःकरणातून इच्छा पाहिजे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि मी सांगितलं माझ्याकडून काय सहकार्य लागेल ते तुम्ही त्या ठिकाणी सांगा. पण ते म्हणले नाही माऊली, काही अपेक्षा नाही आम्हाला आणि भगवंताची कृपा आहे. तसे आमचे लिंबाजी महाराज आत्ता नेमकी वारी करून आले नाही का. आणि ज्यांना आमच्या हातच्या बऱ्याच जणाला माळा येतात तिथे उभे आहेत ते नाही का. आमचे हरिभक्तीपरायण आमच्या हातचे ना नाही का. आमचे म्हणजे याला म्हणतात जे आंबा आपण लावला त्याचे फळं खाणं नाही का. आमचे सुधाकर दादा त्या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली भागवत आणि यूट्यूब चॅनल. ते म्हणले माऊली सुरुवातीला आम्हीच त्यांना नाव सुचलो होतं, ब्रह्मांड नायक हे नाव त्या ठिकाणी तुम्ही द्या नाही का. आणि त्यांनी ते आमचं ऐकलं, ब्रह्मांड नायक नाव दिलं. आज हे चॅनल पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी फेमस झालेलं आहे नाही का. खूप मोठे मोठे म्हणजे आज बाळू महाराज गिरगावकर सारखी मंडळी त्यांना त्या ठिकाणी, पुरुषोत्तम दादासारखे लोक त्यांना फोन करतात आहे का की आमच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला या. एक देवाची कृपा असते. पण त्यांना एक फोन केला की माऊली लगेच त्या ठिकाणी आमचे गणेश महाराज भारजकर आले. बाहेरगावची बरीच मंडळी त्या ठिकाणी आज आलेली आहे. ओळखा जालना की ज्यांच्याकडं आमची कथा व्हायची आणि ज्यांच्याकडं आमचा मुक्काम असायचा. आमच्या अण्णा त्या ठिकाणी खूप दिवसानंतर या ठिकाणी उपस्थित झाले. खूप आनंद वाटला. धावड्याची मंडळी आहे जे व्यसनमुक्त झालेली आहे, बरीच मंडळी या ठिकाणी, आमची वकील साहेब वगैरे बरीच मंडळी या ठिकाणी आली नाही का. आणि नंतर त्या ठिकाणी सगळ्यांचा परिचय मी देईल थोड्या आणि जास्त वेळ त्या ठिकाणी मी काही घेणार नाही. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळे भेटीला आले. आमच्या गावाचे सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळी या ठिकाणी मंडळी आली. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि मला जशी सेवा करता येईल तशी मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. विठाल विठाल. खरं तर मला साहेबांनी विचारलं आल्या की माऊली तुम्ही मला बऱ्याच जणांना जाणवलं असेल की याचा चेहरा थोडा पडेल दिसून राहिला आज माझा आहे का. त्याचं कारण असं आहे, मी थोडा असा म्हणजे जास्त विचार करणारा माणूस आहे. मला कोणी रामराम मी नाही घातला रस्त्यानं चालताना, तर मी संध्याकाळी विचार करत राहतो याला रामराम कोण नसेल घातला. तर दादा ही मंडळी बरीच मंडळी त्या ठिकाणी आली. माझा चेहरा पडण्याचं कारण एक आहे की बरीच लोक माझ्याकडे आज सकाळपासून येऊन गेले. बरेच जण आज जवळजवळ 600 लोक त्या ठिकाणी परत गेले सकाळी झापडात येऊन त्या ठिकाणी. जवळ लवकर किंवा आमचा नंबर लवकर लागेल. त्यांनी फेसबुकचं ते पोस्ट वगैरे पाहिली नसेल की माऊली आम्हाला तुमच्याकडे आम्हाला अनुग्रह द्या, कान फुकायचे आहेत. आणि आम्ही 2-2, 3-3 वर्षापासून या ठिकाणी परेशान आहोत नाही का. आता खरं म्हणजे ज्या गोष्टी माझ्या बुद्धीला पटत नाही त्या गोष्टी मी करत नाही का. संतांचे पुरावे आहेत. नये फुकू कान नाही एकांतीचे ज्ञान, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. आणि कान फुकण्याची जी परंपरा आहे ती एक गुरु एक शिष्य परंपरा नाथांच्या परंपरेमध्ये होती. आणि ज्यांची अलौकिक गादी आहे, नाथांची गादी आहे, ज्यांची परंपरेची गादी आहे, त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी कान फुकावेत. त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी आज त्यांनी आपलं दुकान टाकलेलं आहे नाही का. ही फार मोठी शोकांतिका आहे. आमच्या संतांनी आम्हाला एवढं दिलं ना. आमच्या संतांचं वाङ्मय म्हणजे कामधेनू गाय आहे. ते जरी वाचलं तरी कल्याण होईल त्या ठिकाणी आपलं आहे का. जे जया पाहिजे ते
आहे रे, किंवा घातला दुकान देती आली आसी दान, घातला दुकान देती आली आसी दान, घातला दुकान देती आली आसी दान, देती आली आसी दान, देती आली आसी दान. हो अरे घातला दुकान देती आली आसी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि म्हणून कान फुकणे म्हणजे नेमकं काय, तर आपल्या गुरु महाराजांनी जो बीज मंत्र आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे कानामध्ये, त्याचा जप करणे. मग जप करणे वाचेचे 4 प्रकार आहे, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, नाही का. ऐशी गरजू वैखरी, रामकृष्ण हरी हा मंत्र आम्ही त्या ठिकाणी वैखरी वाचेमध्ये म्हणतो. आणि अनुर्वाच्य जप जो आहे तो आम्हाला ज्ञानोपर्याने त्या ठिकाणी सांगितला. ते ही मनाचा निर्धार से, ते ही मनाचा निर्धार अजप अजपणे उलाट प्राणाचा. आमचा रात्रंदिवस त्या ठिकाणी जप चालू आहे श्वासाच्या माध्यमातून. सो हम हा जप रात्रंदिवस त्या ठिकाणी आमचा जो जप चालू आहे तो आम्हाला अगोदर दिलेला आहे, पण गुरुच्या हातानं त्याचा उजाळा करावा लागत असतो, नाही का. श्री गुरुच्या हातानं, नाही का, त्याचा उजाळा त्या ठिकाणी करावा लागत असतो. आणि मग ज्यांना आपण गुरु मानणं, जाणणं आणि करणं याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. पण बरेच मंडळी आज माझ्याकडे आली की माऊली आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अनुग्रह द्या. खरं तर आपल्याला अनुभव आल्याशिवाय जगाला ज्ञान सांगू नये या मताचा मी माणूस आहे. मग काय अनुग्रह द्यायला काय लागतं, मग अनुग्रह दिला मग दक्षिणा ठेवतात लोक 1000, 500, 2000, नाही का. ते अचानक आता एकाने मला 11,000 रुपये माझ्या फोन पेला टाकून दिले. आमचे वाघ महाराज ते म्हणले, अचानक खाणारा पिणारा व्यक्तिमत्व होते त्या ठिकाणी, त्यांनी भगवे कपडे अंगावर घातले आणि अचानक ते म्हणे माळ टाकीन तर माऊली महाराजच्या हाताने टाकीन. मग मी अचानक काय त्या तितूरला कीर्तनाला गेलो होतो आम्ही, माझ्या खिशात नेमकी माळ होती. मी म्हणलं टाका मग माळ, घेतली टाकून भंडारगडावर. आणि त्या माणसाला एवढं वैराग्य झालं त्या ठिकाणी, आहे का. त्यानं म्हणलं चांगलं चांगलं होईल तुमचं, काही हरकत नाही, असं मला कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. आणि मग गुरु करावाच लागतो जीवनामध्ये, गुरुशिवाय तरणोपाय नाही. पण गुरु करणं वेगळं, नाही का. लोक गुरु करते है लेकिन गुरु का नहीं मानते है, नाही का. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. विडाला विडाला. आणि म्हणून तुम्हाला जो मंत्र त्या ठिकाणी सांगितला, आता प्रेमानंद महाराज आहे, त्यांच्या दोन्ही किडण्या गेलेल्या आहे. एका किडनीला राधा आणि एका किडनीला कृष्ण असे नाव दिले. 25 वर्ष झाले आणि त्यांना डॉक्टरना सांगितलं होतं की तुम्ही 2-4 वर्षात मरणार आहे. डॉक्टरच मेला, नाही का. आणि त्यांनी कुणाकडे कानात मंत्र नाही दिले, पण त्यांनी सांगितलं राधे राधे म्हणा, तुमचं कल्याण होईल, नाही का. कल्याण झालं लोकांचं, अनेक लोकांचं जीवन बदललं, अनेक लोक व्यसनमुक्त त्या ठिकाणी झाले, नाही का. आणि म्हणून गुरु हे तत्व आहे आणि या तत्वावर विश्वास जर तुम्ही त्या ठिकाणी ठेवला तर तुमचं त्या ठिकाणी कल्याण होतं. आणि मग आज आपण ज्याला गुरु मानतो, ज्याच्यापासून आपलं कल्याण झालं. आणि तुम्हाला एक विशेष सांगू का, माझे आतापर्यंत भरपूर कीर्तन झाले, पण या अभंगावर कीर्तन ऐकलं कोणी? ऐकलं कोणी? नाही ऐकलं. त्याचं कारण आहे की माझ्या जीवनातला हा पहिला अभंग आहे. जेव्हा मी कीर्तन करायला लागलो, जेव्हा सुरुवात झाली, मग आज हा अभंग मी पहिल्यांदा गुरुपौर्णिमेचं कीर्तन मी करतोय. प्रवचन करतो दरवर्षी आपण, पण गुरुपौर्णिमेला कीर्तनाचा योग नाही आला. मग हा अभंग घेण्याचं कारण आहे की आता माझ्याबद्दल कोणाला काही सांगायचं काम नाही, मी ते सांगणं बी सोडून दिलं. ज्याला जसं ॲक्सेप्ट करायचं असतो ॲक्सेप्ट करेल. पण जेव्हा मला माझ्या वडिलांनी श्रीगुरु, तसं आमची जी परंपरा आहे ते चातुर्मास्य महाराजांची परंपरा, माझ्या वडिलाचे गुरु बापूसाहेब महाराज. मग आम्ही माऊली महाराजांकडे अनुग्रह घेतला.
पण जीवनात त्या ठिकाणी ज्याने आपल्याला मार्ग दाखवला, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. जो जो ज्याचा मी गुण घेतला तो माझा श्री गुरु आहे. मग गुरु वेगळा, श्रीगुरु वेगळा, सद्गुरू वेगळा, नाही का. याच्यातही त्या ठिकाणी फरक आहे. वेळ असला तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. आणि मग पिंपळगाव रेणुकाईला सप्ताह चालू होता. माझे वडील गेले आणि भगवान बाबाचे पाय धरले, भगवान महाराज कळपीरकर, आणि त्यांचे पाय धरले. म्हणे या पोराला काही सांगा म्हणे, मग तुम्ही लई वैतागलो म्हणे मी आता, नाही का. महाराजांच्या मुखातले उद्गार आहे, अरे हे लय नाव काढून म्हणे तुमचं. ब्रह्मचारी माणूस, काही टेन्शन घेऊ नका. नाही म्हणे महाराज हे काहीतरी करा. मग शेगावला टाकलं. महाराज आमच्या अगोदर तिथं होते, नाही का. आणि मग तिथून मी आलो. आल्यानंतर सप्त्यावर फिरायचं, पखवाज वाजवायचा. एवढा नव्हतं वाजवत. आता आमचे ऋषी महाराज, आंबोल महाराज हे सुंदर पखवाज वाजवतात, रवी महाराज. मग राहायचं महाराज लोकांबरोबर. किष्किंधा कांड सांगायचो मी, ऐका ना. किष्किंधा कांड, किष्किंधा कांडाचे काही अध्याय, 7 अध्याय मी त्या ठिकाणी हे केले होते, ते सांगायचं. बरेच दिवस झाले. कीर्तनाचा माझा काही संबंध नव्हता, पण कृपा कशी असते बघा, तुम्हाला सांगतो. काही संबंध नव्हता कीर्तनाचा माझा. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून गुरुचं महत्त्व सांगतो तुम्हाला. मग काही संबंध नव्हता कीर्तनाचा माझा, पण खूप त्या ठिकाणी वर्ष निघून गेले त्या गोष्टीला. मग मी पखवाज वाजवायचं, रामायण सांगायचं, आणि पोट भरायला म्हणून साधू संत सोबत राहायचं. आणि पडून राहीन थे ठाई, उगाची संताची पायी, न मागे न करी काही, तुझी आन गा विठोबा. मग गंमत अशी झाली तुम्हाला सांगतो. गोकुळाष्टमीचा सप्ताह व्हायचा मुर्तडला. मग नागरे महाराज सरंबेकर म्हणून त्यांचं कीर्तन होतं सरपंच मुर्तडला, नागरे महाराज सरंबेकर. मग एवढं वारण वावदन, पाऊसन, वारान गारान सगळं त्या ठिकाणी. मग कोणी लाईटही गेली त्याच्यामध्ये. मग महाराज म्हणले, आता कीर्तनाचा नियम तर करावा लागेल सप्त्यातला, कीर्तन कोण करण. मग मी पडलो होतो असा. आमचे भगवान बाबा म्हणले, ज्ञाना कुठे, ज्ञाना म्हणायचं कधी, ज्ञाना कुठे. त्याला बाबा मी झोपलो. उठ म्हणे, कीर्तन कर, फेटा बांध. मला रडायला. बरेच गावाचे लोक आता आम्हाला गाजवतात. माऊलीची सुरुवात आमच्या गावापासून झाली, माऊली सुरुवात आमचं चांगलं झालं की लोक आमचं म्हणते, आणि उचकलं ना आपला काय संबंध आहे का. ही लोकांची वृत्ती आहे. विठाला विठाला. मुर्तडमध्ये मी झोपलेलो. महाराज म्हणले, उठ रे, कीर्तन कर एकदमच. काही घेणं नाही, संबंध नाही, त्यानं नाही, काही नाही. मी म्हणलं, बाबा कीर्तनाचा 5-50 किलोमीटरचा संबंध नाही, आणि तुम्ही मला कीर्तन करायला सांगता. अरे कोणीच नाही म्हणे. आता आमचेच आहे. बाबुराव बाबा मुर्तडकर, ही सगळी मंडळी, रुक्मांगत महाराज, लायका भाऊराव बाबा, घाट नांद्रेकर, देवीदास महाराज, केसापूरकर, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी, जुनी मंडळी. कर म्हणे कीर्तन, जसं येईन तसं कर. आता मग एकच अभंग पाठ होता हा, जो आज घेतला आणि पहिल्यांदा घेतला, विशेष म्हणजे एवढे वर्ष, का हाच पाठ होता. याच्याशिवाय मला जमेच ना. म्हणजे मौतीत होस म्हणू मी. उजळले बाकी आता म्हणे, कर तसं कीर्तन येईन तसं. मी फेटा गुंडाळला. बांधता येत नव्हतं म्हणून गुंडाळला. उभा राहिलो कीर्तनाला. मोजून 35 मिनिटं कीर्तन केलं मी. महाराज म्हणले, क्या बात आहे, काय कीर्तन केलं. ते किती उचकलं होते मला आज माहिती आहे का. क्या बात आहे, काय कीर्तन केलं म्हणलं तू ना. आणि तेव्हापासून सुरुवात झाली. तुम्ही आज तुमच्या समोर उभा इथे त्या ठिकाणी. ही कृपा आहे. त्यांनी माझे कान फुकले का, त्यांनी माझ्या कानात काही सांगितलं का. फक्त त्या ठिकाणी कृपा झाली. आणि कृपा जर झाली, तुमची कृपा होता पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत, महिमा अगाध. संतांची कृपा जर त्या ठिकाणी झाली ना, तर निर्जीव भिंत चालू शकते, रेडा बोलू शकतो. तर तुमच्या आमच्या सारख्याचं का कल्याण होऊ शकत नाही. ही संतांची कृपा आहे. आणि ज्यांनी आपल्यावर कृपा केली, त्या कृपेतून उतराई होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. विठाला विठाला. म्हणून याला व्यास
पौर्णिमा म्हणतात. मग व्यास का सगळ्या ग्रंथाचं निर्माण त्या ठिकाणी केलं. 6 शास्त्र 18 पुराण आणि भगवंताचे 24 अवतार सांगितले. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 24 अवतार भगवंताचे सांगितले. तुम्हा आम्हाला फक्त 10 अवतार माहिती, मत्स्य कच्छ वरा नृषे वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कलंकी. परंतु व्यासाचा अवतार हा 17वा अवतार आहे श्रीमद भागवतामध्ये आलेला. कितवा? 17वा. आणि हा 17वा अवतार व्यासा त्या ठिकाणी झाला आणि व्यासाने ग्रंथाची निर्मिती त्या ठिकाणी केली. अरे व्यासाने ग्रंथ निर्मिती केली आणि व्यासाने जेव्हा ग्रंथ निर्मिती केली तेव्हा जेवढेही ग्रंथ निर्माण झाले तेव्हा व्यासाने जगताला सांगितले आणि ज्या पीठावर बसून ते ग्रंथ सांगितले त्याला व्यासपीठ असं नाव पडलं. म्हणून व्यासोच्चिष्ट जगत रे. आणि व्यास या शब्दाचा अर्थ, इथं शिक्षक लोकही बसलेले आहेत, व्यास या शब्दाचा अर्थ होतो व्यापकता. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदार यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय तोत्र वेत्रेक पानय ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामृत द्वेहे नमः. गीता हा महाभारतातला एक भाग आहे, एका पर्वातला हा भाग आहे. आणि मग ज्या व्यासांनी हे जगताला त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगितलं म्हणून ते व्यास सगळ्या जगाचे गुरु झाले. सगळ्या जगाला त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. आणि मग जो त्यांच्या व्यासपीठावर बसतो मग त्याला बी लोक व्यास म्हणतात की नाही, कथा व्यास असं म्हणतात. आणि मग ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, प्रबोधन दिलं, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा जो दिवस ती व्यास पौर्णिमा. विढाला विढाला हो. आणि व्यास पौर्णिमा म्हणजे ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी नाही का तत्वज्ञान शिकवलं, गुरुमंत्र दिला, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ती व्यास पौर्णिमा. आणि या व्यास पौर्णिमेनिमित्त तुम्ही सगळे या ठिकाणी आले नाही का. आभाळ गर्दावलं आहे त्या ठिकाणी. डक साहेबाचं माझं बोलणं झालं, ते म्हणले माऊली पाऊस येणार आहे खूप नाही का. आला तरी आता आपल्याकडे त्या ठिकाणी निवारा आहे, काही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. आणि खरं तर माझ्या गावाची बरीच मंडळी म्हणली माऊली कीर्तन संध्याकाळी ठेवा ना, म्हणजे आमच्या मिरच्या तोडणं होईल नाही का. सगळेजण ज्याच्या त्याच्या तालात आहे सध्या नाही का. बाहेर नुसतं आम्ही उभं राहिलो की एवढी लोक जमा होते आमच्याजवळ. मग एवढी आता हळूहळू येऊ लागले सगळे. आणि आता रोजदारने सुटाचा टेम झाला की मग पुन्हा भरल. आता लोकांनाही काही म्हणून फायदा नाही. हा त्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न आहे नाही का. मिरच्या निबर झाल्यानं झडी लागली की त्या तशाच राहतील. मग त्या निबर होऊ नये त्यासाठी तोडणं गरजेचं आहे. मग ती व्यास पौर्णिमा असो का कोणती पौर्णिमा असो त्याला काय नाही का. त्याच्यामुळे नाहीतर खूप गर्दी राहते कीर्तनाला आमच्या गावामध्ये. बरेच 2-3 जणांनी मला शंका विचारली. मी एक भाग्यवान आहे, आमच्या गावाचे सरपंच वगैरे इथं बसलेले आहेत की प्रेम आहे गावाचं सगळ्या, तसं काही नाही आहे. आणि रात्रीचं कीर्तन असल्यावर तुम्हाला गर्दी दिसली असती किती लोक येतात नाही का. पण आता सगळे त्या ठिकाणी मिरच्या गिरच्या तोडून मार्केटला देऊन निवडून नावडून मग येतील नाही का. आणि हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण कोणावर राग भरू शकत नाही. आणि तुम्हाला सांगू का, नाथ बाबांनी जेव्हा प्रवचन करायचे नाथ बाबा पण याला पैठणला, तेव्हा सगळ्याला एक एक वर्गाळभर साखर द्यायचे, तवा बया यायच्या ऐकायला नाही का. म्हणजे त्यांनी पैसे द्यायचे नाथ बाबांनी की तुम्ही ऐकायला या आणि पैसे घ्या. तसं आपण बी करू, पण सध्या आपल्याला तेवढं बजेट नाही का. त्याच्यामुळे कोणालाच काय म्हणून फायदा नाही. शेतकरी राजा आज त्या ठिकाणी सगळ्या कामात गुंतलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जास्त लोकांना आग्रह पण करत नाही गुरुपौर्णिमेला की तुम्ही यायला पाहिजे का काय त्या ठिकाणी नाही का. म्हणून जेवढे आले तेवढ्यात आपण समाधानी आहोत. जे आले त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि थोडक्यात आपण त्या ठिकाणी अभंगाची रूपरेषा पाहू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठाला हा जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अरे आणि तुकोबरायांनी त्यांचं जर चरित्र पाहिलं तुकोबरायचं तर तुकोबरायचं इतका तळून तापून निघालेला संत कोणी नाहीये. फार मोठी जहागिरी होती. लोक त्या ठिकाणी सांगतात की तुकाराम महाराज फार मोठे भिकारी होते, घरी काही नव्हतं नाही महाराज. पहिल्या हिशोबाच्या वया डुबून त्या ठिकाणी कर्जमाफी करणारा राजा कोण असेल तर माझे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी नाही का. लय मोठे सावकार होते नाही का. पण सगळं त्या ठिकाणी पाहिलं, दुष्काळ पडला आणि सगळ्या वया इंद्रायणी डुबून दिल्या. म्हणले कुणालाच 1 रुपया मागायचा नाही.
कुणालाच नाही मागायचा. सगळ्या वया त्या ठिकाणी डुबून दिल्या. सगळं त्या ठिकाणी अनर्थ झाला. एका दुष्काळे आटिले द्रव्य मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली, अशी अवस्था जगद्गुरु तुकोबरायाची त्या ठिकाणी झाली. आणि तुकोबराय म्हणले, तुझी जशी इच्छा असेल ना, परमार्थात माणूस मुरला केव्हा समजावं माहितीये का? ज्या दिवशी त्याला कशातच काही वाटत नाही, त्या दिवशी तो मुरला समजा परमार्थामध्ये, नाही का? कोणी महाराज म्हणलं काय, कोणी नाही म्हटलं काय, कोणी पाया पडलं काय, कोणी नाही पडलं काय, कोणी काही केलं काय, ज्या दिवशी ह्या वृत्तीवर त्या ठिकाणी साधक जातो ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं समजा त्याचा परमार्थ. सोने रूपे मृत्यु के समान, सोने रूपे मृत्यु के समान, सोने रूपे मृत्यु के समान, सोने रूपे मृत्यु के समान. सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान. माणिक पाषाण भले जैसे, माणिक पाषाण भले जैसे, मृत्यु के समान, विठले मृत्यु के समान, सोने रूपे मृत्यु के समान, सोने रूपे मृत्यु के समान. अरे सोने रुपये महामृतिके समान. हो, ही अवस्था तुकोबरायाची त्या ठिकाणी झाली. या अवस्थेवर तुकोबराय पोहोचले. अरे अभंगाची सुरुवात. हा, मृत्यू लोकी आम्हा आवडते परी, या अभंगाची सुरुवात आहे. नाही एका हरी नामे विन, विटले हे चित्त प्रपंचापासूनी, वमनते मनी बैसलेसे. मग जेव्हा माणूस त्या ठिकाणी वैतागतो ना प्रपंचामध्ये, सगळ्याला खेटून बसतो माणूस. आणि जेव्हा कळतं माणसाला आपलंच कोणी नाहीये आणि आता काही टेन्शन घेऊन फायदा नाही, तेव्हा माणूस हा निबर बनत असतो. निखरट. कोणी आला काय, कोणी गेला काय, पैसे आले काय आणि पैसे गेले काय, त्याला काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल. ऐका ना, ऐका. तुकोबराय म्हणले, सोने रूपे आम्हा मृत्युके समान. किंवा या अभंगाची सुरुवात आहे, मृत्यू लोके आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विन, विटले हे चित्त प्रपंचापासूनी, वमनते मनी बैसलेसे. वमन म्हणजे वांती, उलटी, अशी अवस्था तुकोबरायाच्या जीवनामध्ये झाली. ऐका ना, उलटी साधारण विषय आहे. आता धोंड्याचा महिना झाला, अधिक मास, पुरुषोत्तम मास. एखादा जवाई पाहुण्याच्या घरी आला आणि त्यांनी 5,000 रुपये खर्च करून त्याला पाहुणसार केला, आणि 5,000 रुपये खर्च करून पाहुणसार केला आणि त्याला जेवू घातलं आणि त्याला उलटी झाली. ते पंचपक्वान्न खाल्लं, त्याला उलटी झाली. मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही, पण याला पुरावा आहे. आणि त्यानं जेव्हा उलटी केली, तेव्हा सासरे बुवा ते म्हणले, जवाई 5-10 हजार रुपये खर्च झाले तुमच्या पाहुणसारामध्ये, अंगठी वेगळी आणि तुम्ही खुशाल उलटी केली, तुमच्या पाया पडतो. आता त्या उलटीतला फक्त एक घास खा, 51,000 ताट लावतो तर खाईन का? हा, ऐ वाळा बोलू ना, काय खाईन? नाही खाणार का? तुम्ही 51,000 नाही, त्याला 1,00,000 दिले तो खाणार नाही. तो त्या उलटीच्या बद्दल त्याच्या मनामध्ये घृणा निर्माण होते. अरे काय तुकोबरायाची भाषा आहे. वमनते मनी बैसलेसे. वमन म्हणजे उलटी. उलटी जशी माणूस परत खाऊ शकत नाही, तसं सोने रूपे आम्हा मृत्युके समान. याच्याबद्दल ज्ञानोबरायाची एक ओवी सांगतो तुम्हाला, फार गोड आहे. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, अरे वमलिया अण्णा लाळन घोटे रसना, अंगन सुये अलिंगना प्रेताच्या. ज्ञानोबराय सांगतात, वमलिया अण्णा लाळन घोटे रसना, अंगन सुये अलिंगना प्रेताच्या. जसं त्या ठिकाणी ते प्रेत, त्याला कोणी आलिंगन देऊ शकत नाही, तसं त्या ठिकाणी आता पाऊस आला, लाईन बी जाऊ शकते, काय सांगते नाही का, अशी अवस्था त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हटले, हे मला त्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली. आणि मग
तुकोबराने विचार केला की आता सत्संगाशिवाय पर्याय नाही, मग जीवनात गुरु केल्याशिवाय पर्याय नाही. गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे आज. मग आता गुरु कोणता करावा? भगवंतानी स्वप्नात येऊन सांगितलं, ओतूर या ठिकाणी बाबाजी चैतन्य याची समाधी आहे. ऐका ना, ओतूर या ठिकाणी बाबाजी चैतन्य यांची समाधी आहे. त्या ठिकाणी जा आणि जगद्गुरु तुकोबर आहे तिथं गेले. आता ते समाधीस्थ गुरु होते, पण गजानन विजय ग्रंथामध्ये एक ओवी आलेली आहे की गजानन महाराजांनी सांगितलं, ज्याची माझ्यावर श्रद्धा आहे त्याच्यासाठी मी आजही जिवंत आहे, मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. नाही का मी गेलो ऐसे म्हणू नका. उद्गार आहे मी गेलो असं. आता कोणाला अनुभव असेल नसेल मला माहित नाही महाराज, पण मी तुमच्या समोर उभा आहे ना, तीळ मात्र होत नाही, मला अनुभव आहे. हा विठ्ठला दिला राम कृष्ण हरी, आणि स्वप्नात मंत्र दिला. स्वप्नात तुकोबराला जागृतीत मंत्र नाही भेटला की चला बाबा शेलूदला चला बाबा कोण काम फुकट, तसं नाही काही. तसं नाही, स्वप्नात मंत्र दिला. स्वप्नात नाही का बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, आणि सांगितलं राम कृष्ण हरी मंत्राचा जप कर, पण गुरुच्या तसं पाया पडू नये, दक्षिणा द्यावं लागतं. तसं पाया पडायचं. 2-3 ठिकाणी रिकाम्या हातानं जायचं नाही. देवाकडे रिकाम्या हातानं जायचं नाही, साधूकडे रिकाम्या हातानं जायचं नाही, डॉक्टरकडे काहीतरी द्यावं लागतं, त्यांच्याकडे रिकाम्या हातानं कधी जायचं नाही. आणि मग त्यांनी सांगितलंय, तुकोबा मंत्र दिला, दक्षिणा. तुकोबराय म्हणले काय देऊ? नाही का भोजन मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, ओ सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेवला कर. म्हणले मग मंत्र द्या ना काहीतरी, आपलं दक्षिणा. मग दक्षिणा काय मागितला माहितीये? पावशर तूप मागितलं. आता काही काही लोक म्हणते महाराज लोकांचा तुपाचा पहिल्यापासून संबंध आहे का? ऐका, इथं अध्यात्म वेगळं आहे. ऐका ना, तूप मागितलं, तूप नाही का. आता लोक तूप देत नाही का. आता ओरिजिनल तूप भेटणं मुश्किल आहे, आणि लोकांना वाटतं असं महाराज लोकांना आवडतं म्हणून तूप मागितलं असेल बा, पण तसं काही नाही महाराज. नाही का, लोक स्पेशल तुपाचे चमचे केले लोक आहे ना, त्या दुकानदाराला सांगतात लोक स्पेशल तूप वाढीचा चमचा द्या. जो भाजीचा चमचा असतो तो ए बाळा, जो भाजीचा चमचा असतो तो खोल असतो, आणि जो तुपाचा चमचा असतो ना, तुम्ही पहा असं निरीक्षण करा तुम्ही, तेव्हा असा पसरट असतो तो नाही का. आणि लोक असे आडवे करून नाही वाढत, तो असा उभा तूप 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 चुप 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 म्हणते लोक आहे का. असं तूप मागितलं, भोजन मागते तूप पावशेर नाही का. आणि मग तूप पावशेर तूप मागितलं. पावशेरच तूप का मागितलं? तर अंतकरणाचे 4 अनुबंध चतुष्ट सांगितले विचारसागरामध्ये. 4 नाही का. मन, अंतकरणाचे 4 भाग पडतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मला सांगा किती भाग झाले? 4 भाग झाले. तुम्हाला जर म्हणलं बा 1 किलो, मला 1 किलो द्या, तर 1 किलोचे किती पावशेर होतात? 4 पावशेर. म्हणजे 4 पावशेर म्हणजे 4 पावशेर म्हणजे 1 किलो नाही का. तसं तुकोबरायाने तूप किती मागितलं? तुकोबरायाला गुरु महाराजांनी पावशेर मागितलं. म्हणजे 1 किलोतला कितवा भाग मागितला? 4था भाग. ऐका ना, भोजन मागती तूप पावशेर, पावशेरच तूप का मागितला? तर या अंतकरणाचे 4 भाग पडतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग याच्यातला चित्त मागितलं. मग आता मला सांगा, तुपाचा अगोदरचं स्वरूप काय? लोणी. तुपाचा अगोदरचं स्वरूप काय? लोणी. मग आता लोण्याचा गोळा कोणा पाहिला नाही का? आपण फक्त ऐकला लोण्याचा गोळा. रडू नको बाळा. अरे
कोणा गातातले मला माहित नाही. एका लोण्याचा गोळा तुला खायला देते. एका वारी. मग आता लोण्याचा गोळा ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी अखं निरीक्षण करा. त्या लोण्याच्या गोळ्यावर असा चोपडा करेल गोळा राहतो, ऐका ना. आणि त्या लोण्याच्या गोळ्यावर नुसती माशी जरी बसली तरी काय होतं, तेवढाच माशीचा पाय उमटतो त्याच्यावर. म्हणजे एवढं मऊ असतं ते. आणि तितकं सुद्धा माशीचा पाय त्याला सहन होत नाही. तसं ज्याचं चित्त पवित्र असतं त्याला इतकं सुद्धा कोणाचं मन दुखवणं सहन होत नाही, म्हणून त्याला लोणी म्हणतात. नाही का. मृदू सबाय नवनीत, मृदू सबाय नवनीत, मृदू सबाय नवनीत, मृदू तैसे सज्जनाचे चित्त, मृदू सबाय नवनीत. मृदू सबाय अरे मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मग तुकोबराला सांगितलं मला काहीच देऊ नको, मला फक्त चित्त दे, मला फक्त चित्त दे. म्हणून चित्त मागितलं. तूप पावशर अनुबंध चतुष्टे 4 मन बुद्धी चित्त आणि अहंकार, याच्यातलं मला मन देऊ नको, कारण ते चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलोद दृढम. नाही का. बुद्धी ती तर्क वितर्क करते, अहंकार सगळ्याचा बाप आहे. म्हणजे याच्यातलं चित्तच पवित्र आणि शुद्ध आहे, म्हणून ते चित्त मला दे. आणि जेव्हा तुकोबराला जाग आली आणि मग तुकोबराचा चेहरा एकदम उजळला. मग तुकोबराला विचारलं, एवढा चेहरा तुमचा टवटवीत झाला, काय झालं? अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य उजळले भाग्य, उजळले भाग्य त्याला जवळ घ्या. अरे आई त्याला जवळ घ्या. संत दर्शनी आला संत दर्शनी आला. अरे उजळले भाग्य आता. तुकोबरायला जेव्हा गुरुची प्राप्ती झाली, अरे जेव्हा गुरुचा मंत्र मिळाला, गुरुचं दर्शन झालं, तेव्हा तुकोबराय बोलले उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. भाग्याचे 3 प्रकार आहे. इहलौकिक भाग्य, परलौकिक भाग्य आणि त्या ठिकाणी सद्भाग्य. असे भाग्याचे 3 प्रकार त्या ठिकाणी पडतात, नाही का. इहलौकिक भाग्य म्हणजे नेमकं काय? एखाद्याला जर एखाद्याचं लग्न होत नसतं, लग्न झालं तर लोक म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. लग्न झालं, भाग्य उदयाला आलं, बायको नांदायला आली, नंतर कळालं पळून गेली, भाग्य मावळलं, नाही का. हे जे आहे ना, नाही का, चांगली बायको भेटणे म्हणजे भाग्य नाही, पैशाची प्राप्ती झाली म्हणजे भाग्य नाही. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई, हे भाग्य नाही. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, हे तरुवर छाया आहे. ही पैसा येणे ही झाडाची सावली आहे. हे कोणा सुद्धा शहाणपणा करायचा नाही. हे कधी येईल आणि कधी जाईन आणि कधी उचकून देईन.
नाही का, याला भाग्य म्हणत नाही. नाही का, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मिजे. नाही का, पुण्य पडले बहुता दिवस झालो सन्मुख तो कैसा संत चरण. आता कोणी जाऊ बी शकत नाही. आता पाऊस चालू आहे धर. आता कीर्तन ऐकणंच ऐकणं आहे तुम्हाला. पुण्य पडले बहुता दिवसा. इकडे लक्ष द्या. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. नाही का, हे खरं भाग्याचं लक्षण आहे. जीवनामध्ये संतांची भेट होणे. ए बाळा, ए बहुत राजूला याला इकडे बसव. नाही का, हे नाही का, आता एक चांगलं प्रमाण ध्यानात आलं. पहा माझ्या पोरामुळे गेलं. विडाला विडाला विडाला. किंवा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येतो निया नुटू माथा मरणा वाचुणे. हा भाग्याचा उदय. जीवनामध्ये संतांची भेट ज्या दिवशी झाली त्या दिवशी तुमचं भाग्य उदयाला आलं. ऐका, आवर्जून आठवण आली मला त्यांची आज. कैलासगिरी महाराज होऊन गेले बघा. कुठं? आंबऋषी संस्थानवर. नाही का, त्यांचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. म्हणजे साधू संतांच्या मुखातून निघालेले उद्गार काय करू शकतात. विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. मी एक भाग्यवान महाराज आहे. महाराज मला कोणी मानन नाही मानन तो जास्तचा प्रश्न मला काही वाटत बी नाही. पण आंबऋषी संस्थानवर पहिलं कीर्तन जर कोणाच झालं असेल तर शेलुतकरचं झालं. नाही का, म्हणजे माझं तर मुरतडला झालं. तुम्ही असं काय चाटा मारतो. म्हणजे पहिलं माझं कीर्तन मुरतडला झालं, पण तिथं कीर्तन व्हायला नव्हतं कोणाचं अगोदर. आंबऋषी संस्थानला बाबा होते त्यावेळेस. आणि दगडवाडीचे पांडे म्हणून एक कंडक्टर होते बघा. त्यांनी मला तिथे कीर्तनासाठी नेलं. बाबा मस्त त्या ठिकाणी गांजा पीत बसले होते. आता हे गांजा बिंजा पिणारे साधू आपल्याला आवडत. काय महाराज आहे, तुम्ही मला कायला आणलं इथं. ते म्हणे महाराज तसं बोलू नका, बाबाला सगळं समजतं. कोणत्या बाबाला काही समजत नाही. हकीकत सांगतो मी तुम्हाला. आता जास्त दिवसाची गोष्ट आहे का, आताची गोष्ट आहे. मग त्याला म्हणलं मला जायचं कीर्तनाला. गंजीधर बाबाने मला तारीख दिली होती मुरतडकर, दोंडखेडला. ते म्हणे भो तुम्ही बाबाची आज्ञा घेऊन जा, नाही तुम्हाला काहीतरी घडण रस्त्यानं. काय घडण पाहून घेईन मी. संतांचा अनुभव सांगतो तुम्हाला. बाबाला विचारा म्हणे. मी बाबाकडे गेलो. बाबाला म्हणलं बाबा मला कीर्तनाला जाणार आहे, संध्याकाळी कीर्तन एसटीन जायचंय मला. बाबा म्हणे काही टेन्शन नाही म्हणे भो, धाडमध्ये तुम्हाला माणूस भेटून जाईल म्हणते तिथे जायला. बाबा मला बोलले ठीक आहे. थांबलो मी. तिथले एक हिरे भानकाळे नावाचे एक दादा आहेत खुपट्याचे. त्यांनी मला त्यांच्या एमईटी गाडीवर आणून सोडलं. संतांचे बोल सांगतो तुम्हाला. संत कधी भाग्य उधळून देतील सांगता येत नाही. व्यवहारिक ही लोके आणि परलोकिक. तेवढ्यात त्यांनी मला आणून घातलं शिवण्यामध्ये. तिथून मी मडवर गेलो. तिथून धाडमध्ये उतरलो. ती माझ्या गळ्यात अशी शबनम थैली होती. ती तुळजापूर पंढरपूर. ते त्या धोंडकडच्या माणसानं मला पाहिलं. म्हणे तुमचं कीर्तन आमच्या गावात. म्हणलं हो. चला म्हणे बसा, तुमचीच वाट पाहू राहिलो. ही पहिली परिस्थिती तुम्हाला लागली. हे संतांचे बोल असे असतात. मग नंतर बाबावर माझा पूर्ण विश्वास बसला आणि मी विरुद्ध पडलो होतो. 58 फूट लय हाल केले देवानं. मग 58 फूट विरुद्ध पडलो. या माझ्या पायाला प्लस्टर होतं. बाबा म्हणले संतांचे आशीर्वाद सांगतो तुम्हाला कसे असतात. आणि बाबाने आदेश दिला माऊलीला कीर्तनाला घेऊन या खुपट्याला. गेलो खुपट्याला. नेलं मला. ते नावी समाजाचे दादा होते मिशावले, त्यांनी मला नेलं तिथे. गेलो खुपट्याला. करा म्हणे कीर्तन. कीर्तन झालं. बाबा म्हणे उद्या बी माऊलीचं कीर्तन होईल. मग दुसऱ्या दिवशी बी मिस केलं. बाबा म्हणे उद्या बी माऊलीचंच कीर्तन होईल. तिसऱ्या दिवशी मी केलं. बाबा म्हणे पुरे कीर्तन माऊलीचेच होतील. खुपट्याला
मग मटेरियल गेलं ना संपून. मी दिवसभर अभ्यास करायचा, दिवसभर काहीतरी लिहा वाचायचं. तेव्हा काही मोबाईल फिबल काही नव्हते. लोक येडे सांगणारा बी येडा, अशी परिस्थिती. आणि मग 7 दिवस माझे कीर्तन झाले. संतांची उद्गार सांगतो तुम्हाला. 7 दिवस कीर्तन झाले. आणि मग 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं. मग बाबा म्हणे इकडे या. बाबाजवळ एवढे पैसे पडेल राहे, गंज पैशाचा, असे नोटात आहेत जवळ. बाबा म्हणे उपरनाथ राहा. मी उपरनाथ तरलं. बाबांना पुऱ्या नोटा टाकून दिल्या त्यात. म्हणलं काय बाबा? मग कीर्तन केले म्हणे, जा आता घरी नोटा घेऊन. म्हणलं बाबा मी नोटा बेटासाठी आलो नाही, मला फक्त आशीर्वाद द्या. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. आपला विषय चालू होता की मग उपरनं आतरलं. पैशाचा विषय कसा सोडता येईल? ऐका, उपरनं आतरलं. बाबाने त्यात नोटा टाकल्या. म्हणलं बाबा मला नकोय पैसे, मी पैशासाठी जगतच नाही म्हणलो. आणि लोक काही म्हणू, जगलोच नाही. मग बाबा म्हणे वा 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 वा, पास झाला म्हणे बा आमचा माऊली. मग बाबानं 100ची नोट अजून माझ्याकडे खिशात आता सध्या. बाबा म्हणे आपला साधू पास झाला भाऊ. आणि 100 रुपये बाबांनी माझ्या हातात दिले. मी तुम्हाला महाराजांच्या दरबारात कुठं नाही सांगणार. बाबांनी माझ्या पाठीवर हात मारला. आणि आमचा माऊलीनं म्हणे भाऊ एक दिवस 4 चाकाच्या गाडीत फिरून म्हणे महाराष्ट्रामध्ये. हा आशीर्वाद आहे म्हणे. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, त्यावेळेस मला भाड्याला पैसे नसायचे, इतकी परिस्थिती नाजूक. पण 4 चाकाच्या गाडीत फिरून म्हणे आमचा महाराज. हे त्यांच्या मुखातले उद्गार आहेत. तुम्हाला सांगतो, इह लोकीचं भाग्य सुद्धा उजळतं. कशानं? संत दर्शनानं. मग इह लोकीचं भाग्य, पैसा मिळणे, लक्ष्मी प्राप्त होणे, पैशाची चणचण भाजणे, याला म्हणतात इह लोकीचं भाग्य. मग परलोकीचं भाग्य तर त्या ठिकाणी इंद्रपदाची प्राप्ती, नाही का? इंद्रपदाची प्राप्ती होणे. पण ते भाग्य सुद्धा टिकत नाही. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, नाही का? 15 मिनिटं कीर्तन राहिलं, इकडे लक्ष द्या. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षिणे पुण्यमर्ते लोकम विशंती, एवं त्रयधर्म मनो प्रपन्ना, गतागतम काम कामा लभंते, नाही का? हे परलोकीचं भाग्य आहे, इंद्राची इंद्रपदाची प्राप्ती होणे. पण इंद्राधिक भोग भोग नव्हे तो भवरोग, असं म्हटलेलं आहे. आणि परमभाग्य परमात्म्याची प्राप्ती होणे. मग तुकोबाराय सांगतात, माझं ये लोकीचं परलोकीचं भाग्य नाही लाभलं, तर मला परम भाग्य लाभलं, नाही का? उजळलं माझं भाग्य. आता उजळणं म्हणजे चकाकी मारणे, नाही का? उजळणे कशाला म्हणतात? लोक कोणाला म्हणत नाही का, काय लवरवला बाबा चेहऱ्याला, काय चेहरा उजळला, याला उजळणे म्हणतात. कोणी कोणी सोनं उजळाले तर गावात लोक सोनं उजळून देतो बा. यायनं बरंच उजळून घेतलं बऱ्याच जणीनं कधी कधी, नाही का? सोनं घेऊन पळालं ते, नाही का? उजळणे म्हणजे चकाकी येणे. तसं महाराज म्हणतात, माझ्या भाग्याला चकाकी आली. काय झालं, नाही का? अवघी चिंता वारली,
कशामुळे? अभंगाचं दुसरं चरण. हे संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी संत दर्शनी हा लाभ. इकडं लक्ष द्या. पद्मनाभ जोडीला ये लोकीचं सुख मिळतं, परलोकाचं सुख मिळतं संतांच्या दर्शनामध्ये. आज ज्यांनी अन्नदानाचे सहकार्य या ठिकाणी केलं, आमचे अशोक भाऊ, ते म्हणले मला भंडारा करायचा. म्हणलं पुरा नको करू भाऊ, तुम्ही पांगाडी मला माहिती आहे, थोडंफार त्यात टाकायचं ते टाक. गजानन महाराजाला प्रार्थना केली एक दिवस, माझा मुलगा लागला पाहिजे म्हणजे याच्यासाठी परमार्थ नाही करायचं आहे आपल्याला, पण लाभ सांगतो तुम्हाला संतांच्या कृपेचा. ते दर गुरुवारी आरतीला बरेच माणसं इथे येतात. माझा मुलगा लागला पाहिजे म्हणले, देवाच्या कृपेनं लागला. चांगलं त्या ठिकाणी पेमेंट वगैरे मिळू लागलं, एकदम सुंदर त्या ठिकाणी आहे. आणि आता मुलगा लागला म्हणल्यावर माणसं पाठीमागे लागली, पोरगी करा बुवा, नाही का? हा व्यवहारिक लाभ आहे, नाही का? पण अध्यात्माचा लाभ जर कोणता असेल तर पद्मनाभ जोडीला, नाही का? ज्याच्या नाभी कमळातून, नाही का, ब्रह्मदेवाचा जन्म झाला म्हणून त्याला पद्मनाभ म्हणतात त्या ठिकाणी. आता पद्मनाभ या शब्दावर लय बोलता येईल आपल्याला, पण आपली वेळ संपलेली आहे, नाही का? पाऊस नसतं तर मी आताच जे विठ्ठल केलं असतं, पण आता करता बी काय, नाही का? मोटरसायकल जाऊ शकत. आमचे गोरे दादा म्हणले तर दरवर्षी दर्शनाला येतात, नाही का? आमचं 1-2 वर्ष आबोला होता तरी बी आले ते, नाही का? दरवर्षी येतात दर्शनाला, निघून जातात. नाही, आता तिथं पण भंडारा आहे, चौकडे त्या ठिकाणी कार्यक्रम आहेत, पण आता हे पाऊस चालू आहे, त्याला इलाज बी नाही काही. विठाला विठाला विठाला. मग चिंता वारली, चिंता वारत नसते. तुमची आमची चिंता कधीच वारत नाही. आणि चिंता म्हणजे नेमकं काय? थोडा फरक आहे. चिंता आणि दुसरी चित्ता, नाही का? आपल्याला प्रपंचाची चिंता असते. आमचे किसनदाजी इथं बसलेले, रात्री 2 चक्र होतात मिरच्यामध्ये, गायी आल्या का मध्ये घुसल्या का. हे काय आहे? ही चिंता आहे प्रपंचाची. आता बरेच बागेतदार मंडळी आमची इथं बसलेली आहे, नाही का? शेतात जाऊन पाहणार, इकडे ढोर घुसलं का तिकडे ढोर घुसलं का. हे काय आहे? ही चिंताच आहे. मी बी, नाही का? ही चिंता आहे, ही प्रपंचाची चिंता आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. चिंतेनं कुणाला सोडलं, नाही का? चित्तेत माणूस एकदाच जळतो, पण चिंतेमध्ये, नाही का? पोटी लेकरू बाळ नाही, नाही का? लेकरू व्हायची चिंता. झालं लेकरू, चांगलं निघलं पाहिजे, स्ट्रॉंग, त्याची चिंता. चांगलं निघलं, नाही का? स्ट्रॉंग निघलं, शाळेत गेलं पाहिजे, त्याची चिंता. गेलं शाळेत,
लागलं शाळेत जायला, चांगली शाळा मिळाली पाहिजे त्याची चिंता. चांगल्या शाळेत टाकलं, मार्क चांगले पडले पाहिजे त्याची चिंता. मार्क चांगले पडले, चांगल्या प्रकारे पास झाला पाहिजे त्याची चिंता. चांगल्या प्रकारे पास झाला, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं पाहिजे त्याची चिंता. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं, पुन्हा त्या ठिकाणी सर्व्हिस लागली पाहिजे त्याची चिंता. लागली सर्व्हिस, पुन्हा त्या ठिकाणी चांगलं पॅकेज भेटलं पाहिजे त्याची चिंता. चांगलं पॅकेज भेटलं, चांगली सून भेटली पाहिजे त्याची चिंता. तिच्या अंगावर लय मोठ्या वस्ता दिल्या पाहिजे समोरच्यानं त्याची चिंता. दिल्या वस्ता, झालं सगळं, लग्न झालं, ते गेलं पुण्याला निघून, आता दोघच जण घरामध्ये आहे, हातात स्वयंपाक होत नाही त्याची चिंता. आहे का? सगळं चिंता करता करता कवा चित्ता भेटती. आहे का? चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम. आणि ही चिंता आहे ना, व्यर्थ चिंता आहे, नाही का? ही चिंता व्यर्थ आहे. एक पोरगा असं शाळा होती आणि त्या शाळेच्या झाडाखाली जाऊन झोपलं. शाळेचं आवार होतं, त्या शाळेच्या झाडाखाली जाऊन झोपलं. ते शाळेच्या आवारामध्ये मस्तपैकी थंडगार सावलीत ते एक सर आले, म्हणे काय करू आला? झोपलो म्हणे सर. अरे म्हणे कसं काय झोपला? तू शाळेत जात नाही का? जातो म्हणे सर, इथं ॲडमिशन आहे आपलं. अरे म्हणे मग अभ्यास कर ना. ते म्हणे अभ्यास करून फायदा काय? काय होईन? मला अभ्यास करायला चांगले मार्क मिळतील ना तुला. चांगले मार्क मिळाल्यावर काय होईन म्हणला. अरे म्हणले चांगले मार्क मिळाले की येड्या तुला चांगलं त्या ठिकाणी नोकरी लागेल चांगली. म्हणले ठीक आहे, चांगले मार्क पडले की चांगलं त्या ठिकाणी होईल, नोकरी लागेल. मग नोकरी लागल्यावर काय होईल? अरे म्हणले पैसा येईल ना. पैसा आल्यावर काय होईल? चांगलं घर बांधशील म्हणले तू. म्हणले चांगलं घर बांधल्यावर काय होईल? नाही का? चिंता जाईल का? अरे म्हणले चांगलं घर बांधल्यावर मग तू सांगतो मी, नाही का? ते मस्त झोपेल, हे झोपल्या झोपल्या बोले आणि ते त्याला उभं राहून बोले, हे पडेल होतं मस्त. मग चांगलं घर बांधलं काय होईल? अरे म्हणले चांगलं घर बांधलं कोणी पोरगी देईन तुला, नाही का? कारण घर बांधल्याशिवाय लग्न बी करू नये. मी बोलत नाही, नातांची ओवी महाराज, नाही का? स्त्री हाती धरता देख वाढे प्रपंचाचे थोर दुःख, गृह पाहिजे आवश्यक भोगार्थ देख स्त्रियेच्या. काय संतांनी म्हणजे संसार बी डेव्हलप करून दिला संतांनी आपला. मग म्हणलं चांगलं घर बांधलं की मग तुला कोणी पोरगी देईन. म्हणले मग दिली पोरगी, मग काय होईल? मग तो लग्न होईल. मग झालं मग लग्न. म्हणले मग प्रपंच चांगला होईल. मग झाला प्रपंच चांगला. मग 2 पोरं येतील त्या ठिकाणी, बायको नांदाला येईल, 2 पोरं होतील. झाले मग 2 पोरं. म्हणले ते चांगले मोठाले होतील. मग झाले ते मोठाले. मग चिंता जाईल का? मग ते मोठाले झाले की मग ते कामधंदे करतील. म्हणजे मग त्यानं कामधंदे केले, चिंता जाईल का? मग त्यानं कामधंदे केले, तू आराम करशील ना. ते म्हणजे मग मी आता काय करू राहिलो, मी झोपेलच ना आता, नाही का? हे मला हिराकार एवढं काय तांदूळ, नाही का? एवढं कशाला मला फिरायला उरायला, नाही का? ही जी चिंता आहे ना, ही प्रपंचाची चिंता आहे. विठाला विठा. आणि तुम्हा आम्हाला एकच चिंता आहे, नित्य उठवून या खावयाची चिंता. ही चिंता आहे की नाही आपल्याला? काय संतांनी करून ठेवलं सगळं आहे. नित्य उठवून या खावयाची चिंता. तुम्ही पहा काही काही माणसं ठेपाय बायकोल म्हणायचा, असं तोंड घेऊन धुतलं काय झालं? काय भाजी केली मग आज? आज विचारता का नाही काय केली भाजी आज? म्हणजे अमुक केली. अरे काय राव, तू ना आज हे करायला पाहिजे होतं. म्हणजे चिंता कशाची? खायची चिंता आहे की नाही, नाही का? संतांनी ते करून ठेवलं. नित्य उठवून या खावयाची चिंता, आपुल्या हिता नाठविसी, नाही का? मग आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. मग देवाचं चिंतन आपल्याला कोण घडवतो? मग ते संत घडवतात. मग संतांनी देवाचं चिंतन घडलं तर काय होतं? चिंता वाढती. मग चिंता केव्हा वाढती? जेव्हा परमात्म्याची प्राप्ती होती. पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. एक दृष्टांत सांगतो आणि जय विठ्ठल करतो, ऐका. एक दृष्टांत सांगतो, बरं आहे का? तुम्ही आले का? आता आले? वा वा, मस्त आहे ना, क्या बात आहे. बरं वाटलं मला. इथून गेलेली मंडळी सगळी आमची. आणि हे बी पहा बरं, कोणाची भीती नाही गर्दीत मिसळून जाईन का पळून जाईन म्हणून. रमले ते आता इथं, नाही का? विडाला विडाला. ऐका, मी हा दृष्टांत अजून नाही सांगितला, जिंदगीत पहिल्यांदा सांगतोय सरपंच. तुम्ही पण नाही ऐकलं, तुम्ही लय कीर्तन ऐकले माय. आणि मी सरासरी हा प्रयत्न करतो, मला माहित राहतो कुठं काय सांगितलेलं आहे. विडाला एक पारद्याची झोपडी होती, पारदी. ऐका ना, म्हणजे एवढा दृष्टांत सांगून पटापट पुढे चालतो मी, नाही का? युट्यूब आपलं घरचं टाकायचं की नाही टाकायचं मग नंतर पाहून घेऊ. आणि पारदी राहायचं तिथे. आणि पारद्याचं राहणं, जंगलात शिकारी करणं, तितूर, लवाऱ्या, सशे, हे सगळं त्या ठिकाणी, हे सगळं
तिथे एक महात्मा आले. कोणाचं भाग्य कधी उजळून सांगता येत नाही बरं. तिथे एक महाराज आले. ते महाराज म्हणले, अरे बाबा काय करतोय? ते म्हणलं काय नाही, आपलं मस्त खायचं प्यायचं म्हणले, लंगोटी धारण केलेली. पारधी म्हणलं, साधूनं सांगितलं, अरे बाबा असं नाही चालत, भगवंताची भक्ती कर. तो म्हणलं काय भक्ती करू, आम्ही पारधी लोक आहे, भक्ती कशी करू? म्हणले मी तुला मंत्र देतो, या मंत्राचा जप त्या ठिकाणी कर आणि मग मी 12 महिन्यानंतर येईल तुला भेटायला. ते म्हणले चालेल जी. त्यांनी मंत्र दिला, तो पारधी मंत्र जपायचा. 1-2 वर्षानंतर ते साधू तिथं आले. पारधी पाया पडला, बाबा कल्याण झालं, जेव्हापासून तुमचा मंत्र जपतोय ना तेव्हापासून मस्त समाधान वाटतं मला, पण आम्ही खाणारे पिणारे लोक. साधूनं सांगितलं ठीक आहे. म्हणले बाबा आता मी तुमचा शिष्य झालेलो आहे, माझा तुमच्यावर अधिकार आहे, आज तुम्हाला माझ्याकडं जेवण करावं लागेल, म्हणजे करावंच लागेल. आता ते साधू म्हणले, आता तू काय करणार आहे मला जेवायला? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो तेवढं सांगा म्हणे, आपल्याला तुम्हाला त्याच देतो म्हणे करू, आणि ते बी एकदम भारी. आता साधू लोकांनी त्या ठिकाणी असं राग नसतो धरायचा. साधू म्हणले पेच पडला, आता काय करावं नेमकं? साधूला पेच पडला. कधी कधी असं होतं. आमच्या गावामध्ये एक रवीन मिस्त्री नावाचा एक भैया आहे बघा, तो कारभोई समाजाचा आहे, माशा धरतो. रवीन मिस्त्री आला की नाही मला माहीत नाही आज इथे. रवीन भैया त्यांना आता दारू सोडायला आमच्याकडं 5-7 वर्ष झाले. आणि मी सहज त्यांच्या दारून चाललो, त्यांची बायको म्हणे बहुत धिंगाणा करा म्हणे, ये बहुत तकलीफ द्या म्हणे, माऊली मेरे को कोणी नाही म्हणे इकडं. ती तिकडची तिले मराठी जमीन मला हिंदी येईना. मी गेलो घरामध्ये, त्या रवीनला मी जवळ घेतलं. अरे म्हटलं असं काय करतो रवीन? क्या करू बोले, टेंशन में बोले मैं चला बोले हे साली बहुत चले तकलीफ दिली बोले. जाऊ दे भाऊ, तो म्हणलं दारू सोड म्हणलं, तो सगळं कल्याण होईल, चांगलं होईल तुझं, तुझ्या पोरीच्या लग्नाची जबाबदारी मी घेईन म्हणलं, पण तू दारू सोड. ते म्हणे महाराज छुट्टीने बोले दारू. अरे म्हणलं का नाही सुटणार, तू सोड. मग त्यानं सोडली बा, देवाची कृपा. मग त्याच्या बायकोची इच्छा होती की माऊलीनं आमच्या घरी येऊन चहा पाणी घ्यावं, पण आपण बोलावं कसं, माशाच ना घरात. मग त्यांनी मला एक दिवस बीत बोलवलं, चाय तो पिऊ बोले. मी म्हणलं चाय नाही पिओ, मेरे को भूक लागली, मेरे को खाने को देऊ. ते दोघं नवरा बायको रडायला लागले, ते डोळ्यात पाणी आलं. म्हणे आमच्या घरी एवढ्या माशान ते मी खाल्लं, तिथं जेवलो मी, जे असन ते दे म्हणलं, मला खायची इच्छा आहे, नाही का. आनंद वाटला त्यांना. पण कारभोई समाजाचा आहे महाराज, पण त्यानं पुन्हा दारू नाही पिली, एकदा सोडली तर, नाही का. काही कल्ली या देवानी करू राहिली, गेली की आली, नाही का. तसं त्या साधूला सांगितलं, सांगा म्हणले तुम्हाला कोणता पाखरू आणू, जे आवडन ते सांगा म्हणले. ससं, तितूर, खरगोश, लवारी, तितूर काय लागन ते सांगा. ऐका, साधूनं सांगितलं, तू माझ्या आवडीचा पक्षी मला आणून देशील? हो म्हटले, सांगा. म्हटले माझ्या पक्षाला 4 हात आहे, त्याच्या हातात शंख चक्र गदा आहे, त्यानं मोर मुकुट धारण केलेलं आहे, त्याचे सुंदर असे हरणासारखे टपुरे डोळे आहेत, लाल बुंद बोट आहे, असा माझा पक्षी आहे. तो मला आणून देऊन मला त्याचं मांस खायचं आहे. अरे म्हणले मी लय पक्षी पाहिले, असा पक्षी नाही पाहिला म्हणले, पण संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. आणि त्याने ठरवलं, त्या ठिकाणी गेला तो. 2 दिवस झाले. साधूला सांगितलं तुम्ही इथंच बसा, उपास धरा म्हणे, असे भारी भाजी करून देतो. आता त्याने सांगितलं 4 हात, पितांबर धारण केलेला, सुंदर असे टपुरे डोळे, मोर मुकुट धारण केलेला, कानात कुंडल आहे, असं पाखरू तर मी पाहिलंच नाही अजून. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्याला वाटलं एखादं ते सुधार पक्षासारखं असं तुरागिरा. लय फिरलं, काहीच नाही. रडायला लागला झाडाखाली बसून की माझ्या गुरुची एवढी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही का. रडला खूप, झोपला तिथं. आणि तो पक्षी स्वप्नात आला, भेटील मी तुला. पुन्हा 2-3 दिवस फिरला. तो म्हणला आता काही चान्स नाही आहे. म्हणले आता गुरुला काळं तोंड दाखवायचंच नाही, आत्महत्या करायची. आणि मग त्याने असा विचार केला, आत्महत्या करायचा विचार केला. चित्ता पेटवली आणि आता 5 प्रदक्षिणा मारल्या, उडी मारायची त्याच्यामध्ये, नाही का. तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखुमा देवीवर जोडावया,
भगवंत देहावर उदार झाल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. आणि 5 प्रदक्षिणा मारल्या आणि त्याच्या खांद्याला स्पर्श झाला आणि त्याने पाहिलं की एकदम सुंदर मोरासारखा पक्षी इथं बसलेला नाही का, असे 4-5 हात असं त्या ठिकाणी सगळं वर्णन तसं केलेलं, तसंच त्याला सगळी नक्षी. जसा धरला ना लय बेजार केलं म्हणे, तो कोंबू घातला पोतडीत. आता तो पक्षी कोण होता? तो साक्षात माझा परमात्मा होता. लय बेजार केलं रे म्हणे तू नाही का. माझे गुरु असे दात खाऊन बसले म्हणे, उपाशी असा जमतो म्हणे तुला आता मी संध्याकाळी नाही का. टाकला नाही का, टाकला महाराज. आणि त्या पक्षाशी संवाद करतोय, खरे इतक्या दिवसाचा भेटायला तुला काय लाज वाटली होती काय? आणि इतकं जाळ्या जुळ्यात पाहिलं, खांद्यावर येऊन बसला म्हणले, माझ्या गुरुला उपाशी मारलं तू. परमात्मामध्ये गुपचित पडलेले आहे म्हणे. बापा कसे कसे नमुने भेटतात मला बी काही अंदाज नाही त्याचा. आणि त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, नेलानं आपटला. गुरुजी झाडाखाली बसले होते ध्यानस्थ, आणि गुरुजीला विचारलं त्या ठिकाणी, पाणी थांबलं आता इथंच पंक्ती बसणार आहेत आपण, आणि जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि पाणी त्या ठिकाणी शांत बसलेले होते. टाकला तिथं कुट्यामध्ये आपटला, म्हणले गुरुदेव. पक्षी आणला म्हणजे यांना कायच आणलं असं, आता मोरगीर आणला असेल. पाहिलं तर त्या पोतडीतून परमात्मा असा पाहिजे. त्या गुरुचा अधिकार मोठा होता. ते म्हणले चांगला गुरु भेटलो तुम्हाला नाही का. बाहेर काढलं, परमात्म्याच्या पाया पडले ते संत. म्हटले बाबा माझा पारधी भोळा आहे नाही का. तुका म्हणे भोळा जंकू जाणे कळी काळा. आणि भोळ्या बाळाला देव भेटतो बरं, शाक्त्याला नाही भेटतो. मला सांगतो मी, जो भोळा आहे ना त्याला परमात्मा भेटतो. म्हणले बाबा माझा पारधी भोळा आहे, कसंही करून त्याला दर्शन द्या त्या ठिकाणी आणि त्याचा उद्धार करा. परमात्म्याने आपलं रूप प्रगट केलं. सशंक चक्रम सक्रीट कुंडलम सपित वस्त्रम सरसार्वेक्षणम सहार वक्षस्थूल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम. आणि त्या लंगुटीतल्या पारध्याला कडकडून परमात्म्यानं मिठी मारली आणि त्याला दर्शन त्या ठिकाणी दिलं. सांगितलं कल्याण होईल तुझं नाही का. आणि तेवढ्यात तो पारध्याला दिव्य ज्ञान झालं. तो साधूच्या पाया पडला, मला तुमच्यामुळं देवाचं दर्शन झालं. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडियेला. आणि जो परमात्मा भेटला, संपुष्टय हृदय पेटी करुणी पोटी साठवू. राहिलेले 2 चरण एखाद्या वेळेस त्या ठिकाणी पाहू. आणि हे सगळं कुणाला प्राप्त होतं? अभंगाचा शेवटचं चरण. हे तू गामाने होता देवा, तू गामाने होता देवा, गामाने होता देवा, तू गामाने होता देवा. होया बाबा सापडला, तोया बाबा सापडला, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संपुष्टे हृदय पेटे नाही का. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. किंवा अनेकदा का तो हृदयामध्ये बसला ना काहीच नाही, पण अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय तो परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. 5 मिनटं तुमचे घेणारे. अजून बरोच गोष्टी इथं होत्या, काही जण बोलणार होते पण आता नाईलाज आहे नाही का. प्रत्येकाच्या पाठीमागं कामं आहेत नाही का. 2 मिनटं सर्वांनी त्या ठिकाणी, अर्ध्या मिनिटासाठी भजन करायचं. हात वर करा सर्वांनी. 2 मिनटं भजन. विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, जय जय विठोबा
जय जय डोंबार उजळले भाग्याता अवघे चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्टे हृदय पेटे करुणी पोटी साठवून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मायबाप हो, या ठिकाणी अनेक बऱ्याच वर्षापासून आपला गुरुपौर्णिमा उत्सव चालू आहे. माझ्या गावातील शेतीनिष्ठ शेतकरी, राजकीय, सामाजिक सर्व कोणाकोणाचे नावं घ्यावे, सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नाही का. आणि आमचे फरदापूर नाही का बरीच प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या ट्रस्टी संस्थांचे बरीच मंडळी या ठिकाणी, तसेच पिंपळदरी, लेहाखेडी, आनाड बऱ्याच गावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. जालना. आणि खरं म्हणजे या कार्यक्रमाला सकाळीच खासदार साहेबाचं बोलणं झालं, माऊली यायची इच्छा होती म्हणले आणि पण येतो म्हणे भेटायला एक दिवस. ठीक आहे, मी कोणालाच पेचात टाकत नाही महाराज, कारण प्रत्येकाच्या पाठीमागं कामं असतात. या सगळे माणसं या समाजामध्ये व्यस्त आहेत त्या ठिकाणी. आणि सकाळी श्रीरंगदादा भोंडे यांनी त्या ठिकाणी फोन लावून दिला आणि बरीच मंडळी त्या ठिकाणी बोलली राजकीय सामाजिक क्षेत्रातली. आणि माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मी 2 मिनटात तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे. तराळदादा आहेत, भालेसाहेब आहेत, परिसरातली बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नाही का. ती पहिली वीर भालेसाहेब होते त्या काळात आमची झालेली आहे नाही का. अनेक मंडळी की ज्यांनी या संस्थांना, ज्यांचं खूप मोठं त्या ठिकाणी योगदान आहे. मला आल्या आल्या बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की माऊली हे बांधकाम चालू आहे, मग कोण्या फंडातून दिलं का. ते जालूभाऊ त्या ठिकाणी आले होते आणि मग एवढं काम चालू आहे या ठिकाणी चालू आहे, तुम्ही 1 रुपया कोणाची वर्गणी मागू लागले नाही. मी वर्गणी मागणं 3 वर्षापासून बंद केलं. अगोदर फक्त मागितलं तर मी पंक्ती वगैरे मागायचो. मी महाराजावर सोडलं सगळं. माझा विश्वास गजानन महाराजावर ठाम आहे महाराज नाही का. माझं काही झालं तरी महाराज पाठीमागं आहेत हा माझा आत्मविश्वास आहे नाही का. कोणी काही म्हणो, मला त्याचं हे नाही त्या ठिकाणी. मग काही म्हणले व्यसनमुक्ती केंद्र चालू नव्हतं त्याच्यावर हे काम होत असेल, तसं नाही. मला सांगा, एक माणूस इथं वागवायचा आहे 15 ते 20 दिवस, त्याचं खाणं पिणं राहणं, डॉक्टर, गोळ्या, औषध, सलाईन, त्याचं दुखतं, दवाखान्यात 2 दिवस माणूस जर त्या ठिकाणी भरती केला तर 5-25 हजार रुपये बिल निघतं. आता याच्या इथं 7-8-10 कर्मचारी आहे. प्रत्येक लेकरायला मी त्या ठिकाणी 15,000 12,000च्या पुढं पेमेंट आहे प्रत्येकाला महिन्याचं. पेशंट असो नसो त्यांचं पेमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं. मी 17 ठिकाणी भीक मागल, ते कुठे भीक नाही मागू शकत ना नाही का. मी मागल नाही का, म्हणून ते पेमेंट त्यांचं. किराणा, तेल फुल महाग झालं, काय उरत असेल पाठीमागे. मग बऱ्याच लोकांना कोडं पडलेलं आहे. हा 1 रुपया बी कोणाला मागत नाही. कामं बी एवढे चालू आहे. यानं गाडी बी घेतली, पहिली बी ऐकली नाही. मग नेमकं काय, वडाच्या झाडाखाली काही सापडलं का काय याला. तसं काहीच नाही महाराज. 2018 पासून मी प्रत्येक कीर्तनाचे 1000 रुपये पाठीमागे टाकले. ते माझ्या बायकोला बी माहीत नव्हतं. 2018 पासून तिला बी सांगितलं नाही. आणि जेव्हा कोटी फोडली तेव्हा ती भयान झाली. आता बँकेत घरी ठेवलं नाही काहीच. तो मला सांगतो, ती म्हणले कसं काय, म्हणले एक काम करायचं. ती म्हणे एखादा पलाट घ्या तुमचे कीर्तनाचे. म्हणलं पलाट घेते कशासाठी, एक साधू व्हायच्या मार्गावर आहे, एकाच्या पोटापुरतं आहे का कशासाठी. आता किसनदाजी झाली, सगळी मंडळी या सगळ्या गोष्टी साक्षीदार आहे. 2018 पासून मी प्रत्येक कीर्तनाचे 1000 रुपये पाठीमागे टाकले नाही का. आणि आपला जो लकी ड्रॉ झाला होता 2-3 वर्षापूर्वी, त्याचे पैसे राजर्षी शाहूमध्ये तसेच पडलेले आहेत. राजर्षी शाहूमध्ये त्याचा 1 रुपयाचा हात लावला नाही. आणि त्याचं जे व्याज आलं 4-5 लाख रुपये, आता चालीजुपी करून दिलं, करून देईन गजानन महाराज नाही का. मला आता ते जालूदादांनी ते आले, काय अपेक्षा काय म्हणे, मी काय करू, काहीच नका करू म्हणलं, काहीच अपेक्षा नाही कोणाकडून. पावती बुक ठेवा म्हणे सकाळी. कोणी पावती बुक सुद्धा इथं ठेवलं नाही. टाकायचं पेटी टाका, कोणाला लई हौशी टाकायचे टाकून दे, त्याच्यामध्ये काही विषय नाही. सगळ्याच्या ते आमची पेटी आहे, ते पेशंट फोडतात, ते बी मी फोडत नाही. काही नाही महाराज, जगाला काही लागत नाही. आणि आता माझं टार्गेट आहे परिसर. मी प्रत्येक गावात जाऊन संस्थेच्या वतीनं सगळा खर्च संस्थांचा राहीन, आपल्या व्यसनमुक्ती केंद्राचा नाही का. महाराज लोक केंद्राचे, साऊंड सिस्टम केंद्राचं, सगळं केंद्राचं राहीन. त्या गावाने दिलं आम्हाला जेवण तर खावं आम्ही, नाही तर आमचं डबे आम्ही नेत जाऊ. आणि त्या गावात 7-7 दिवसाचं मी व्यसनमुक्तीसाठी सप्ते करणार आहे तिथल्या लोकांसाठी, की त्या गावाचे सगळे जेवढे जाती धर्माचे लोक आहेत, तेवढे जे व्यसनी आहेत, त्यांना तिथं 7 दिवस बसून ठेवायचं. तुमच्या 1 रुपयाची अपेक्षा नाही आम्हाला गावकऱ्याची नाही का. आम्ही आमच्या खर्चाने ते करणार.
त्या गावात जेवढं परिवर्तन झालं, माझ्या मायबहिणीचे जेवढे त्या ठिकाणी कल्याण होईल तेवढं त्या ठिकाणी करण्याचा विचार माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आहे. हे जे इथं चालू आहे नाही का, त्याच्यातले बी केंद्रातले बी लोकांचे लय फोन येतात नाही का, याचे कमी घ्या, या असं आहे तसं आहे, काही पुरत नाही आम्हाला. 8,500 रुपये म्हणजे काही जास्त खर्च नाही आहे, हे आमचं आम्हाला माहिती आहे. आज हे 1,30,00,000 रुपयाचं काम आहे नाही का, 2 तालात त्या ठिकाणी. आणि इंजिनियर असे भेटले आम्हाला, सरकार वगैरे होते, त्या माणसाला मी पैसे दिले, त्या माणसाने पेटीत टाकून दिले नाही का. आणि बरेच लोकांनी मला फोन आले की आमच्याकडून काही अपेक्षा आहे. मी पैसे जमा केले तर महाराज कोटीनं पैसे जमा करल, पण सध्या नाही जमा करत. मला जेव्हा मागायचे, जोपर्यंत महाराजावर सोपेले तोपर्यंत महाराज पाहतील काय करायचं ते. ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी मी नक्की लोकांना पैसे मागल नाही का. आणि सुरुवातीपासूनच मी आसक्ती नाही ठेवली पैशाची नाही का, आणि काही नाही. आणि माझे जे कर्मचारी आहेत ते सगळे इथं पाहतात. आणि आता फक्त 2-3 वर्षापासून संस्थांचा सगळा व्यवहार मी माझ्या हातात घेतला, कोणाच्याच हातात मी दिला नाही. आणि आता कोणी 1 रुपया बी मारत नाही इथला, कारण लोकांना कळून चुकलं इथले पैसे मारले की घडतंच काही नाही का. त्याच्यामुळे इथं कोणी 1 रुपया पण त्या ठिकाणी कोणी अपर नाही, काही नाही. सगळे कर्मचारी व्यवस्थित त्या ठिकाणी चालवतात. फक्त अपेक्षा एकच आहे गावकऱ्याकडून. गावकऱ्याला मी 12 महिन्यातून सप्ते देतो ना. आता मी माझं ते धान्य बिन्य तिथंच पडलेलं आहे, कुठं मला दिसलं नाही ते करत होतं नाही का. धान्य बिन्य तो दक्षिणा आला होता गजानन महाराजाकडे, ते आले घेऊन माझ्याकडे दक्षिणा. म्हणलं राहू दे, मला जावं लागेल तेव्हा घेईन मी. गावकऱ्याकडून मला कुठलीच अपेक्षा नाही महाराज. 1 रुपया इथं पावती फाडावी बी अपेक्षा नाही. आता काही लोकांनी ज्ञानेश्वरना ते गहू आणून दिले, त्या काही लोकांनी दिले त्या ठिकाणी आणून, ते तिथं पडलेलं आहे. काहीच अपेक्षा नाही गावकऱ्याकडून. फक्त एकच अपेक्षा आहे की फक्त 2 दिवस इथं देत जा, एक प्रगट दिनाचा दिवस आणि गुरुपौर्णिमेचा दिवस. किती बी कामं असले तर तेवढीच गावकऱ्याकडून फक्त अपेक्षा आहे. आणि मी गावकऱ्यावर राग पण भरू शकत नाही नाही का, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून कामं असतात प्रत्येकाच्या पाठीमागं. फक्त 2 दिवस गावकऱ्यांनी मला इथं द्यावं. गावात मला 7 दिवस, माझं आता काय, माझे 7 दिवसाचे किती पैसे कमवत असेल बाहेर, माझं मला माहिती आहे. हां रोहित, हां मोठ्या मोठ्या कथा असतात, पण 7-7 दिवस गावात खाली आता लेकरं सुंदर सप्ताह करतात देवी मातेजवळ. वरच्या गावात सप्ताह होतो नाही का. तसं पांडुरंगाचं त्या ठिकाणी मी पाठीमागं विषय मांडला होता. आता गावकरी मंडळी इथं आले आहेत नाही का, शालिग्राम बाबा वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी आहे. माझी इच्छा होती तेवढा सभामंडपात जर सेवा आम्हाला दिली असती पांडुरंगाच्या तेवढी करायला, पण मग आता ते गावकऱ्यांनी कानावर घेणं फार मोठं गरजेचं त्या ठिकाणी आहे नाही का. म्हणून अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून गावकऱ्यांना मी विनंती करतो, गावातली सगळी प्रतिष्ठित माणसं आज या ठिकाणी आलेली आहेत. आपल्या गावाचं नाव आज म्हणजे महाराष्ट्राच्याच नाही तर UP-MP पर्यंत त्या ठिकाणी गेलं व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून. आणि निस्वार्थ भावानं हे सगळं कार्य या ठिकाणी सुरू आहे. म्हणून गावकऱ्यांना मी विनंती करतो की इकडं थोडं लक्ष देणं फार मोठं गरजेचं आहे. आणि हे बांधायची मला काही गरज नव्हती. तिथल्या जाग्यात केंद्र चालतं, तिथल्या जाग्यात आम्ही पैसे कमवायचा विचार केला तिथे बी कमवू शकतो, बाहेर किती बी त्या ठिकाणी प्लॉटिंग करू शकतो, काही बी करू शकतो. परंतु ते मला करायचं नाही. आम्ही मेल्यानंतर इथं कुत्रे नाही मुतले पाहिजे, हे चाललं पाहिजे पुढं नाही का. बांधून तर बांधलं तसं आता तुमचंही वाल्मिकीश्वर संस्थान सुंदर त्या ठिकाणी होऊ लागलं. शिवाजी महाराजांनी ते तुम्ही सगळे करू लागले. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्याला मी विनंती करून जातो की इकडं लक्ष ठेवा. पुढच्या वर्षी आपण मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पण बाहेर घेऊ. कीर्तन जर पाणी पाऊस कोरडा असला तर प्रगट दिन असेल, हे असेल ते त्या ठिकाणी असेल. आणि काही लोकांनी पैसे पाठवलेच मला नाही म्हणून त्या ठिकाणी 15-20 हजार रुपये त्या ठिकाणी जमा झाले नाही का, ते माझ्याकडे जमा आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी हे कार्य चालू आहे. बरेच लोक मला म्हणले माऊली पावती बुक वगैरे नाही का. चरण भाऊ का या इकडं समोर नाही का. विठाला 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 चरण भाऊ आहेत. हे जे सगळी फिटिंग केलेली आहे आपल्या संस्थांची यांनी केलेली आहे नाही का. दोघे भाऊ पोलाचंद भाऊ चरण भाऊ या ठिकाणी आले. आमचा भैया बी आला. धन्यवाद आहे सगळ्याला नाही का. आणि आता आपण छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम नंतर ठेवणार. इकडं पंक्ती चालू राहतात, इकडं सत्कार होतील. आम्ही आमचं करून घेतो त्या ठिकाणी. आणि म्हणून ग्रामस्थाला गावातील मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आणि माझे काही स्वप्न आहेत ते तुमच्या पुढे त्या ठिकाणी मांडतो की आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी सप्ताह होतात, हे होतात, पूर्ण गाव व्यसनमुक्त व्हा. अनेक लोक व्यसनमुक्तीच्या मार्गावर आमच्या गावाचे पण त्या ठिकाणी आहेत नाही का. आणि एक स्वप्न त्या ठिकाणी पुढं आहे. मी आमच्या साडूची मुलगी, जसं मला दरवर्षी 2-3 मुलीचं लग्न करायचं त्या ठिकाणी इच्छा आहे, विचार राहते. पण आमच्या साडूची मुलगी जी त्या ठिकाणी आमची आवडाबाई लहान होती तेव्हापासून माझ्याकडे पहिल्या वर्गापासून, पण तिच्या लग्नाच्या वेळेस 11 लग्न करावेत सगळं तिच्या लग्नामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यासारखं, त्याचा खर्च सगळा आम्ही करावा. असे अनेक स्वप्न त्या ठिकाणी डोक्यामध्ये आहेत. आणि गावकऱ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त इथं राहा माझ्यासोबत
नाही का. 1 रुपयाची बी अपेक्षा नाही तुमच्याकडून मला की तुम्ही इथं वर्गणी द्या का काय द्या. फक्त तुम्ही इथं राहणं गरजेचं आहे, तुम्ही इथं थांबणं गरजेचं आहे. कारण बाहेरगावचं त्या ठिकाणी जे मेसेज जातो की बा माऊलीकडं एवढे समाज कीर्तनाला राहतो बाहेर, मग गावातली समाजाचं काही त्या ठिकाणी, पण तसं काहीच नाही. आल्या बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला मला, पण त्या ठिकाणी मिरचीचे आमच्याकडं खूप मोठे त्या ठिकाणी कामं चालू आहेत सध्या, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हळूहळू सगळे त्या ठिकाणी जमा होतात. आणि अशा पद्धती बऱ्याच महिला मला म्हणल्या माऊली रात्रीचं कीर्तन ठेवा ना हो. मग सगळे गाव येईन आपलं, पण तसं करता येत नाही, तो वेळ त्या ठिकाणी असतो. आमचे बाबूराव पाटील सकाळीच त्या ठिकाणी इथं सकाळचे बसलेले आहेत. एकदा दारू सोडली महाराज या माणसानं, पुन्हा व्यसनाला हात नाही लावला. माझ्या गावाचे असे 5-25 जण आहेत की त्यांनी इथं त्या ठिकाणी व्यसनमुक्त झाले. तुमचे कोंडूमामा वगैरे बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, सगळ्या त्या ठिकाणी धन्यवाद देतो. बाहेरगावाची मंडळी आमचे वागचौरे अण्णा खूप दिवसानंतर आज त्या ठिकाणी आले की माझं त्यांच्याकडं खूप मोठे श्रीमंत लोक आहेत, ते घरी एका मिनिटात ते साधं विकत घेतील आपल्याला, अशी माणसं त्या ठिकाणी आहेत, पण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी. आणि आमचे चरण भैया की ज्यांनी आम्हाला भावासारखं प्रेम त्या ठिकाणी मिळालं. आणि तुम्ही खूप साधले. आज माझ्या डोक्यात आलं तर येत्याकडे म्हणून मला आता तिकडे सास्ते बाबाकडे गेलो, भेट द्यायला इकडे येत्याकडे, पण तुम्ही आले या ठिकाणी. सास्ते महाराज पण येणार होते, संध्याकाळपर्यंत भेट द्यायला येऊ शकतील नाही का. आणि म्हणून पद्मावतीची मंडळी या ठिकाणी आहे, ते मला बोलले होते की माऊली यंदा सप्ताह तुम्ही करा नाही का, कथा तुम्ही करा म्हणले यावर्षी, काय हरकत नाही, मी येईल नाही का. तुमच्या गावाचे जर 20 लोक निर्व्यसनी होत असतील, मला 1 रुपया बी देऊ नका तुम्ही, मी फुकट सप्ताह करून देतो तुमचा यंदा नाही का. परिसरात ते मला जायला काही त्या ठिकाणी लागत नाही नाही का. पण अशी आट आहे आपली, मग जे कलाकार असतील त्यांचं बरोबरी करावं लागेल त्या ठिकाणी सगळी आहे का. आणि म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणावर त्या ठिकाणी समर्पित करतो. सगळेजण या ठिकाणी आले, कळत न कळत कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, आता सगळ्याचं नाव घेणं त्या ठिकाणी शक्य नाही, त्याबद्दल त्या ठिकाणी मी क्षमा मागतो. आमची सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आली, हे सगळी लेकरं, सगळ्याला त्या ठिकाणी धन्यवाद देतो. न्यूनतेपुरते अधिकते सर ते करून घ्यावे तुमची विनीत असे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नाही अंगभूत युक्ते, नो हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेच्या पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल सरकार जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले कुरे वेरी वाकुडी उत्तरे, नाय उच्चारिला अधिकार म्या फुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा तुकाराम तुकाराम तुकाराम. व्यसनमुक्ती केंद्रातले जे बांधव आहे त्यांनी उठायचं आहे आणि मध्ये जायचं आहे सगळ्यांनी. जे बांधव व्यसनमुक्ती केंद्रात आलेले आहेत त्यांनी बाकीचे उठू नका कोणी, आजूबाजूला पहा कोणी नवीन आहे का, आणले 70-80 जण आहेत ते, तसं काही जाणार नाही कोणी, बाहेरला गेलेले ते सगळे. खाली बसून घ्या सगळे, शब्द सुद्धा नुसता